शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. पीक विमा नियमात 5 मोठे बदल. मित्रांनो, 2026च्या खरीप पीक विमा योजनेत सरकारने अत्यंत कडक नियम लागू केले आहेत. एक चूक केली तर नमो शेतकरी योजना आणि इतर सर्व शासकीय योजना 5 वर्षे बंद होतील. तर मित्रांनो, कोणते आहेत 5 नवीन नियम? नंबर 1, ई पीक पाहणी सक्तीची. पीक नुकसानीची पाहणी फक्त ई पीक पाहणीद्वारे केली जाईल. त्यामुळे वेळेवर माहिती देणे आवश्यक आहे. नंबर 2, ॲग्रीस्टॅग फार्मर आय डी बंधनकारक. मित्रांनो, पीक विमा भरण्यासाठी ॲग्रीस्टॅगमध्ये नोंदणीकृत फार्मर आय डी असणे अनिवार्य आहे. नोंदणी नसल्यास विमा मिळणार नाही. नंबर 3, मयत व्यक्तीच्या नावे विमा भरल्यास हप्ता जप्त. मित्रांनो, मृत व्यक्तीच्या नावाने विमा भरल्यास विमा हप्ता पूर्णपणे जप्त केला जाईल. नंबर 4, फसवणूक केल्यास 5 वर्षे सर्व योजनांमधून ब्लॉक केली जाईल. मित्रांनो, खोटी माहिती, बनावट कागदपत्रे आणि कोणतीही फसवणूक केल्यास 5 वर्षे सर्व शासकीय योजनांचा लाभ बंद केला जाईल. नंबर 5, पीक विमा भरण्यासाठी आता किमान 10 गुंठ्यांची अट आहे. मित्रांनो, आता पीक विमा योजनेसाठी किमान 10 गुंठे 0.10 हेक्टर जमीन असणे अनिवार्य आहे. म्हणूनच शेतकरी मित्रांनो, वेळेत नोंदणी करा, योग्य माहिती द्या आणि कोणतीही चूक होऊ देऊ नका, अन्यथा मोठा फटका बसू शकतो. मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. पीक विमा नियमात 5 मोठे बदल. मित्रांनो, 2026च्या खरीप पीक विमा योजनेत सरकारने अत्यंत कडक नियम लागू केले आहेत. एक चूक केली तर नमो शेतकरी योजना आणि इतर सर्व शासकीय योजना 5 वर्षे बंद होतील. तर मित्रांनो, कोणते आहेत 5 नवीन नियम? नंबर 1, ई पीक पाहणी सक्तीची. पीक नुकसानीची पाहणी फक्त ई पीक पाहणीद्वारे केली जाईल. त्यामुळे वेळेवर माहिती देणे आवश्यक आहे. नंबर 2, ॲग्रीस्टॅग फार्मर आय डी बंधनकारक. मित्रांनो, पीक विमा भरण्यासाठी ॲग्रीस्टॅगमध्ये नोंदणीकृत फार्मर आय डी असणे अनिवार्य आहे. नोंदणी नसल्यास विमा मिळणार नाही. नंबर 3, मयत व्यक्तीच्या नावे विमा भरल्यास हप्ता जप्त. मित्रांनो, मृत व्यक्तीच्या नावाने विमा भरल्यास विमा हप्ता पूर्णपणे जप्त केला जाईल. नंबर 4, फसवणूक केल्यास 5 वर्षे सर्व योजनांमधून ब्लॉक केली जाईल. मित्रांनो, खोटी माहिती, बनावट कागदपत्रे आणि कोणतीही फसवणूक केल्यास 5 वर्षे सर्व शासकीय योजनांचा लाभ बंद केला जाईल. नंबर 5, पीक विमा भरण्यासाठी आता किमान 10 गुंठ्यांची अट आहे. मित्रांनो, आता पीक विमा योजनेसाठी किमान 10 गुंठे 0.10 हेक्टर जमीन असणे अनिवार्य आहे. म्हणूनच शेतकरी मित्रांनो, वेळेत नोंदणी करा, योग्य माहिती द्या आणि कोणतीही चूक होऊ देऊ नका, अन्यथा मोठा फटका बसू शकतो. मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.